बरोबर. अशी भावना खरोखर सगळ्यांच्या मनामध्ये आलेली आहे समाजामध्ये. तुम्ही साताऱ्यात कुठल्या एरियात राहता? कराडमध्ये सर, कराडमध्ये विद्यानगर. अच्छा. आणि आता किती कुडमणी जोशींची घरं किती आहे तिथं? आपली काय आमची घरी जवळजवळ 100-150 घर आहेत आमची सर तिथे. बर 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 बर. आणि विभागाला गेला समाज म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठा समाज आहे सर. बरं. आणि त्यांना आता तुम्ही राहता त्या परिसरातल्या लोकांची घरं, शाळा, व्यवसाय ह्याचं काय? सर कसे सामान्य लोक सामान्य आहेत, म्हणजे एकदम असं कष्ट करून खाणारी लोक आहेत, काही जॉबला आहेत थोडीशी, आणि बाकी मग छोटा मोठा व्यवसाय करून खाणारी लोक त्याची थोडी असं सुशिक्षित आहेत. आता पूर्वी एवढं काय घरं वगैरे काय बांधली लोकांनी, कसं काय काय म्हणलं सर? घरं वगैरे चांगली पक्की बांधली? आता घरं वगैरे आहेत सर, चांगली घरं आहेत लोकांनी बांधलेली वगैरे चांगली घरं. आणि काही लोकांची नाही आहेत अजून सुद्धा. काही लोक असंच ते पहिल्यासारखंच कुठं पाला टाकून वगैरे हाल वगैरे म्हणतात ना पहिले झोपडपट्टी टाईप लहान, पण लोक बरीच आहेत तशी सर. आणि कसं आहे सर, ऍक्च्युली एक निवेदन सुद्धा देत नाहीत लोक समाज सर आमचे. म्हणजे एवढा छोटा समाज आहे ना की साधं म्हणजे कधीच कुठे येत नाहीत ते, म्हणजे प्रवासच नाहीये, त्यांना माहितीच नाही गोष्टी. बरोबर. मग ते दाखले मागायला, कुठं फॅसिलिटी मागायला, सुविधा मागायला काही जातच नसतील? नाही सर, नाही. आणि त्यांचं दात कोण देते हो सर? फक्त मतदानापुरते येणारे लोक ही, बाकी काय नाही सर. काय होतंय समाजामध्ये एखादा लिडर असा होतो तयार की तो स्वतःचे पोळी बाजून घेतो सर. बरोबर बरोबर. आणि इथे तसंच झालंय, पुढारपण करायचं आणि त्यानं आपल्या घरातल्या मुलाला एखाद्या नगरपालिकेत लाव, कुठे शाळेमध्ये लाव, कुठे इकडे लाव करायचं. तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटीचं मिळालं ना ते ह्याचं? हा सर, फार मोठं आनंद सर. तुम्हाला सांगू, मी बीजेपीकडे गेलो, म्हणजे अतुलबाबा भोसले यांच्याकडे गेलो, तिथेही माझं काम झालं नाही. तुम्हाला सांगतो की पृथ्वीराज चव्हाण तिथे गेलो, तिथेही माझं काम झालं नाही. परत तुम्हाला सांगतो बरेच विक्रम पावसकर म्हणून आहेत, हिंदुत्ववाद्यावर फार मोठं आंदोलन करत, फार मोठं. ते मला म्हणलं की नाही मी करतो फोन, ते फोन उचलायची बंद झाली परत. आणि मग असं सगळं झाल्यानंतर मला थोडी नैराश्य आली. म्हणलं की बापरे, काय म्हणजे आपण ज्यांना हे करतोय ती लोक अजिबात आपल्याला काही वाव देत नाही, काही करत नाहीत आपल्यासाठी, एक फोन फक्त करत नाहीत म्हणलं. आणि मग मला योगायोगानं जरा, तुम्ही सारखं टीव्हीवर असायचं जरांगेच्या विरुद्ध ते आंदोलन करत होतं ना, तुमची कायम ती भूमिका राहायची ओबीसी मध्ये. मला साहेब काहीतरी करतील, मनामध्ये असं वाटलं की 100% साहेब आपल्यासाठी काहीतरी करतील. आणि मग जर ते गुगलवर नंबर शोधून काढला तर तिथे नंबर मिळाला, नंतर तुमची चर्चा झाली आणि एवढा फरक पडला सर. आता माझ्या माघारी तुम्हाला सांगतो सर, जवळजवळ 5 ते 6 लोकांची व्हॅलिडिटी दिलेली नाही त्यांनी, केवळ माझी मिळाली तुमच्यामुळे. भातींनी मला बोलून घेतलं, म्हणले की कोण म्हणले तुमचे चौगुले, म्हणजे माझे मिसेस चौगुले पूर्वीच्या नावावर निघाले ना ऑर्डर. म्हणले की कोण, म्हणले की म्हणलं मी सरांना फोन केला होता. हो माहिती म्हणले सर, माझे परिचित चांगले आहेत आणि काय अडचण नाही म्हणले सर, तुमची घेऊन टाकतो म्हणले. तुमच्यामुळे झालं सर ते, खरं सांगतो. नाही तर तुम्हाला अजून लोकांना मिळालेलं नाही व्हॅलिडिटी. बरोबर. करू आपण, काही लोकांच्या अडचणी असतील ना, आपण त्या संदर्भात एखादा आपल्या पालावर वगैरे अशी काही अडीअडचणी असतील, एक दिवस ठरवला, प्रशासकीय लेवलच्या काही अडीअडचणी असतील तर मी तिथं येईल, संबंधित अधिकाऱ्यांना फोन करेन. असा एखादा काही दिवस आपल्याला नियोजन करता आलं तर बघा, करूया आपण. आमच्या डोक्यात काय सर माहितीये का, आता आमचा इथं मी ग्रुप पण तयार केलाय. आमच्या डोक्यात मध्ये आमच्या डोक्यात असं होतं की म्हणलं हाके साहेबांना स्वतःहून जाऊनच भेटायचं, पण योगायोगानं आमच्या हाके साहेबांकडे गाडी आली, ही चांगली गोष्ट झाली. आम्हाला खूप आनंद झाला. गाडीचं काय फिरण्यासाठी 1 महिन्यात 6,500 किलोमीटर गाडी चालली बघा, 1 महिन्यात. तेच ना सर, काय होतं मध्ये सर, लोकांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि नेमकून काय होतं, तुम्ही पण आपण आता नाही विमुक्त जातींचा शक्यतो तुम्ही आपल्या विजयंती, आपल्या ह्या जोशी समाजाचा जर एक दरबार टाईप असं जर एखादा प्रोग्राम घेतला तर मी येतो तिथं आणि आपण एक बैठक लावूया आणि काय अडीअडचणी आहे त्याचा आपण एक छोटासा एक दिवस रविवारचा किंवा सगळ्यांना कन्व्हिनियंट असा कुठला दिवस आहे बघा, आपण एकत्र बसून एक अडीअडचणी काय लोकांच्या आहेत त्याच्यावर आपण एक दिवस एक बैठक करूया. नक्की नक्की सर, नक्की सर. आणि सर सोलापूरमध्ये पण खूप मोठा समाज आहे. सोलापूरला करू किंवा साताऱ्याला करू शक्यतो. मग नेक्स्ट टाइम आपण सोलापूरला करू. साताऱ्यामध्ये शक्यतो कसं होईल ते बरं पडेल, जिल्ह्याचं डिस्ट्रिक्ट आहे. आणि काय जेवढी येतील तेवढी येतील लोक, काय अडचणी आहेत लोकांच्या, काय प्रश्न आहेत, संबंधित अधिकाऱ्यांना आपण बसून तिथं फोन लावू किंवा त्याचा फॉलोअप घेऊ. आणि जर काय होतंय लोकांना
म्हणजे काय काय लोकांना 1 इंच जागा पण नाही सर मग सांगतो. नाही मग तेच की असे काय प्रश्न आहेत जेन्युइन बघूया ना आपण एकत्रित बसूया म्हणजे याच्यावर. अतिशय दुर्लक्षित आहेत लोक. म्हणजे काय होते म्हणजे तेवढं लक्ष पण प्रशासन काय म्हणजे इथले पॉलिटिकल लोक एकदा इलेक्शन झालं की नाही एवढं लक्ष देत कुणावर. नक्की असं नक्की होतं. भेटूया हो आपण. नक्की नक्की सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. हा ओके सर. ओके ओके.